आम्ही आज सदस्य नोंदणी सुरुवात झालेली, पण आज तुम्ही पुन्हा एकदा इकडे आलात सदस्य नोंदणी MD कॉलेजला, तुम्ही अजून 5-6 कॉलेज भरणार आहात, काय काय रिस्पॉन्स मिळतो तुमच्याकडे येत असेल गोष्टी? मी तुम्हाला दिसतोय आता मी 1 ऑगस्टला आम्ही डिक्लेअर केलं की सभासद नोंदणी चालू होईल आणि मला ते पहिला आठवडाभर बघायचं होतं. आठवड्याभरानंतर मी फिरायला चालू करणार होतो, मी त्या दिवशीच बोललेलो. आज मला वाटतं दक्षिण मुंबई आहे, असं हळूहळू दक्षिण मध्य वगैरे आपण करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर मी तुम्हाला अख्खा दौरा पाठवतो आणि जिथे जिथे नाही भेटायला मिळणार तिकडे मग जसा महाराष्ट्राचा दौरा निघेल तिकडे आम्ही जाऊन भेटणार आहोत. इकडे आम्ही आता मी सांगितलंय की सभासद नोंदणीचा फॉर्म भरल्यानंतर त्याची पाठची बाजू आम्ही मोकळी ठेवली आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्हाला काय वैयक्तिक प्रश्न असेल कॉलेजला घेऊन किंवा ग्रुपच्या लेवलला प्रश्न असेल तिकडे फक्त लिहून ठेवा, आम्ही सगळ्या तुमच्या अडचणी सोडवू. पण या सगळ्यांना तुम्ही त्या दिवशी म्हटलं की जेव्हा वाटेल अशी विद्यार्थी सेना तुम्हाला घडवायची आहे, त्याची सुरुवात आता झालेली तुम्हाला दिसतंय का? तुमची संपूर्ण टीम आता त्यासाठी काम करते? टचवूड मला दिसते ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय खूप उत्तम आहे आणि अनेक मला वाटतं पहिल्या 2 का 3 दिवसात एक 25,000 ते 30,000 फॉर्म भरले गेले, सभासद झालेत आपले. हा आकडा मुंबईचा आहे. हा आकडा मला वाटतं की महिनाभर झाल्यानंतर मी तुम्हाला ऍक्च्युअल आकडा देऊ शकेल. त्याच्यावर पण आमचं काम चालू आहे. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, पण आम्ही ऑफलाईनवर जास्त प्राधान्य देतोय कारण भेटायला मिळतं आम्हाला विद्यार्थ्यांना. जेनझीचं जे आंदोलन सर, हे झालं आपण त्याच्यानंतर- सर, एक वर्ष की जेनझीचं आंदोलन झाल्यानंतर आम्ही जेनझीचं आंदोलन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं जास्त लोक नोंदणी करायला येतात का? जास्त विश्वास विद्यार्थी सेनेला सुद्धा आता लोकांना वाटतोय का या सगळ्या आंदोलनानंतर? नाही, मला वाटतं राजसाहेबांवर विश्वास होताच, पण मला वाटतं की सभासद नोंदणी ही विद्यार्थी सेनेची पहिल्यांदा झाली म्हणून तो विश्वास दाखवायला कुठेतरी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतोय, तर तो मला वाटतं खूप उत्तम होतोय.